28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ज्ञानाला मान, गुणवत्तेचा सन्मान। आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठानचा गुणवंत गुणगौरव सोहळा उत्साहात, पद्मश्रींचा विशेष सत्कार। शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, हा संदेश देत पालघरमध्ये आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचा प्रेरणादायी सोहळा पार पडला। आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठानच्या गुणवंत गुणगौरव सोहळा 2026 मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पद्मश्रींचा सत्कार आणि जीवनगौरव पुरस्काराने कार्यक्रमाची शोभा वाढली। विक्रमगडच्या ओंदे येथील SK एग्रो फार्ममध्ये हा सोहळा पार पडला। 10वी-12वीतील टॉप 30 विद्यार्थिनींसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक आणि शिक्षकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले पद्मश्री विकल्या लाडक्या धिंडा यांचा विशेष सत्कार। आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला मोठ्या टाळ्यांनी दाद मिळाली। तसेच शिक्षण आणि समाजप्रबोधनातील दीर्घकालीन योगदानाबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गोपाळ पांडू बोरसे यांना प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कारच प्रदान करण्यात आला। यावेळी आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुनील भुसारा, ज्योतिताई भोये, डॉ. दत्तात्रय शिंदे, डॉ. प्रवीण भोये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांसाठी नीट, JEE, UPSSC, MPSC, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शनाचे सत्रही घेण्यात आले। प्रशासन, विज्ञान, वैद्यकीय आणि उद्योजकता या क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांनी झेप घ्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले। ज्ञानाला मान, गुणवत्तेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव, यशाचा अभिमान या घोषणेसह पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप साठे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। संपूर्ण टीमने या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार या सोहळ्यातून व्यक्त झाला। गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे समाजाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे। iNews 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।